नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या छत्रीतली अनामिका या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे बाबूरावांचं सिरियल प्रकरण. मंडळी, तुम्हाला बाबूराव भस्मे माहिती आहेत का? म्हणजे बाबूराव भस्म्यांना तुम्ही नक्की ओळखत असणारच की हो. काय सांगताय? काय म्हणलात? कोण बाबूराव भस्मे? काय हे किती घोर अज्ञान आहे हे. अरे 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 लोकप्रिय मराठी नियतकालिकांच्या सुरळ्या करून त्या पॅन्टीच्या खिशात कोंबून सगळीकडे वावरता आणि बाबूराव कोण असं नाक वर करून विचारता. दिस इज नॉट फेअर. बाबूराव भस्मे यांचं नाव आज कोणाला ठाऊक नाही आहे. म्हणजे तुमचा एक अपवाद द्या सोडून. पण बाबूराव भस्मे गेली कित्येक वर्ष मराठी नियतकालिकातनं नियमित लेखन करून देवी सरस्वतीची सेवा करतायत. वाङ्मयातले निरनिराळे प्रवाह त्यांनी पचवलेत आणि प्रवाद अंगा खांद्यावर खेळवलेत. नाना प्रकार त्यांनी हाताळलेत. दरवर्षी हे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीला ते उभे राहतात आणि शेवटच्या क्षणी नाव मागे घेतात. तर अशा या बाबूराव भस्म्यांनी हल्लीच एक निर्णय घेतलाय. म्हणजे काय? पक्क ठरवून टाकलंय त्यांनी. अगदी चोपरांच्या महाभारतातल्या भीष्माची भूमिका करणाऱ्या मुकेश खन्नाच्या धीर गंभीर आवाजात त्यांनी जाहीर करून टाकलंय की हा बाबूराव भस्मे प्राण गेला तरी टीव्ही सिरियल लिहिणार नाही. सिंह उपाशी मरेल, गवत खाणार नाही. आता बाबूरावांनी असा निर्णय घेतला तेव्हा आभाळात विजांचा कडकडाट होऊन त्या चमकल्या का नाही हे काही ठाऊक नाही. पण बाबूरावांचा जिद्दी स्वभाव माहीत असलेल्या सगळ्यांना ठाम कळून चुकलंय की बाबूरावांच्या बॉलपेनमधनं टीव्ही सिरियलची कथानकं संवाद बाहेर पडणार नाहीत. तुमच्यासारखे काही जण म्हटले असतील आता हुश्य, वॉटर रिलीफ वगैरे वगैरे. पण आता या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो की बाबूरावांनी असा निर्णय का घ्यावा. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर शोधून ते आपणासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. कृपया गोड मानून घ्या. बाबूरावांच्या बाबतीत नेहमीच एक घडत आलंय. मग ते असं की फार पूर्वी बाबूराव वृत्तपत्रांच्या रविवारच्या आवृत्तीत लेख कथा लिहित असत. त्यावेळी त्यांचं लेखन वाचण्याच्या भानगडीत न पडता त्यांना नेहमी विचारण्यात येईल की बाबूराव तुम्ही मासिकात का नाही लिहित. मग दरम्यान बाबूरावांचं साहित्य मासिकात छापून यायला लागलं तेव्हा तिकडं कानाडोळा करून त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही दिवाळी अंकात का नाही लिहित. बाबूरावांनी दिवाळी अंकात लिहायची सुपारी घेतली तेव्हा इतके दिवाळी अंक निघतात, सगळ्यांचं सगळं कुठं वाचत बसणार, तेवढा वेळ हाताशी पाहिजे ना बाबा. असं म्हणत बाबूरावांना प्रश्न टाकण्यात आला, तुम्ही टीव्ही सिरियल का नाही लिहित. तेव्हा एके दिवशी पंच उशक्काले बाबूराव भस्म्यांनी ठरवून टाकलं आता बॉलपेन उचलायचं ते टीव्ही सिरियल लिहायला. आहे काय नाही काय, आजकाल जो उठतो तो सिरियल लिहायला लागतोय. मग आपण आता तो मागं का राहायचं. बहुतेक टीव्ही सिरियल रद्दडच असतात. मग तेवढं रद्दड लिहिणं आपल्याला का जमू नये. आणि या गहन विचारात असताना त्यांच्या ऑफिसातल्या टेलिफोनची घंटा वाजली. बाबूरावांनी टेलिफोन उचलला, कानाला लावला, नेहमीच्या आवाजात म्हणाले, अलाव. हॅलो, रिचर्डसन अँड जॉन्सन अँड ऑल्सो पॅन्डिट का? पलीकडचा सूर भलताच लाडीक बिडीक होता. यस. बाबूराव फोनवर बोलतात तेव्हा स्टाईलीत बोलतात अगदी. अकाउंट सेक्शन प्लीज. दिस इज अकाउंट सेक्शन मॅडम. अच्छा, व्हेरी गुड. एक सांगा, तुमच्याकडे बाबूराव भस्मे नावाचे कोणी आहेत का? आहेत का म्हणजे काय? मी स्वतः बाबूराव भस्मे आहे. आपणच बाबूराव भस्मे. हाऊ स्वीट. काय हो, एक विचारते, रागावू नका. बाबूराव भस्मे स्टोरी रायटर ते आपणच का? यस. हाऊ स्वीट. शंकरलाल यांच्याशी बोला. आणि मग बाबूरावांच्या कानावर पुढचे शब्द पडले, शेठजी,
बाबूराव भस्मे स्टोरी रायटर मिल गया, आप बात कीजिए. पलीकडनं हळुवार आवाजात विचारणा झाली. क्या मैं बाबूराव भस्मे जी से बात कर रहा हूँ? हाँ जी, आई मीन जी हाँ. बाबूरावांना हांजी करणं बिलकुल पसंत नहीं है. जी मैं शंकरलाल अग्रवाल बोल रहा हूँ. शंकरवाल अगरलाल? कोण आहे आप शंकरवाल अगरलाल? बाबूरावांनी उगाचच विचारलं. जी जी जी, शंकरवाल नहीं, शंकरलाल. और अगरलाल नहीं, अगरवाल. शंकरलाल अगरवाल. अच्छा अच्छा, ठीक है, क्या बात के? आपने टीव्ही सिरियल अक्कल जाते मशणात पाहिली आहे? हाँ, बघतो मी तो प्रोग्राम. कैसी लगी? यावर बाबूराव बकवास असं म्हणणार एवढ्यात घाईघाईत शंकरलालच म्हणाले, वो सिरियल मैंने ही बनाई है. आपने बनाई है? हाँ, मीच बनवली आहे. आणि फिल्म टीव्हीला विकली स्पॉन्सरच्या मार्फत. थोडक्यात या लोकप्रिय सिरियलचा मी निर्माता आहे. बाबूरावांना किंचित हसू आलं, कारण टीव्ही सिरियल अक्कल जाते मशणात बद्दल बाहेर जनमानसात चांगलं बोललं जात नव्हतं. 7 वर्षाखालची आणि वरची मुलं सुद्धा या सिरियलमधल्या हिरोच्या वाक्यागणिक येणाऱ्या ॲडिशनल संवादांना हसत नाही, उलट वैतागतात. वृत्तपत्रवाले तासमपट्टी करतात. निर्मात्यानं पैसे दाबून सिरियल पास करून घेतली आहे असं बोलतात. हे सगळं बाबूरावांच्या डोळ्याखालून कानावरून गेलं होतं. आणि इकडे निर्माता मात्र म्हणत होता सिरियल पॉप्युलर आहे म्हणून. म्हणे ना का बापडा. उगाच सुरुवातीला शंकरलालचं आपल्याबद्दल वाईट मत व्हायला नको म्हणून बाबूराव म्हणाले, हां, सिरियल चांगली आहे, टीव्ही मीडिया पॉवरफुल आहे, बऱ्याच गोष्टी करायला इथे स्कोपही आहे. कसं बोललात? वा 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 वा. पलीकडनं उत्साहानं शंकरलाल सांगायला लागले, मला एक सांगा, तुम्ही या बाबतीत मला मदत करू शकाल का? या बाबतीत म्हणजे कुठल्या बाबतीत? बाबूरावांनी उगाच वेळ पांघरलं आणि ते पेडगावला सुद्धा जाऊन आले. टू बी मोर स्पेसिफिक, तुम्ही लेखक आहात तेव्हा माझ्याकरता तुम्ही सिरियल लिहू शकाल का? आणि शंकरलालचा हा प्रश्न कानावर पडताच बाबूरावाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. 1989 सालच्या जगत सुंदरी स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या षोडशेनं माझ्याशी लग्न कराल का असा अंगावर काटा आणणारा नाजूक प्रश्न विचारल्यासारखं होतं ते. बाबूराव बोलून गेले पटकन, हो मी लग्न करेन. हां, क्या क्या बोल्या? नाही, म्हणजे मी तुमच्यासाठी काहीतरी लिहीन. काहीही नंतर लिहा, आधी सिरियल लिहा. शंकरलाल उत्पल दत्त सारखे हसले. हां, लिहीन. तर मग तुम्ही असं करा, तुम्ही माझ्या ऑफिसात येऊन माझी भेट घ्याल का? तुम्ही भांडूप किंवा मुलुंड स्टेशनवर उतरा. माझं ऑफिस या दोन्ही स्टेशनच्या थेट मध्यभागी आहे. त्यामुळे माझ्याकडे येणारे काही लोक भांडूपला उतरतात, काही मुलुंडला उतरतात. आमच्यासारखा 2 स्टेशनचा चॉईस तुम्हाला कोणी देणार नाही बरं का. आणि कुठेही उतरला तरी 35 मिनिटं चालावं हे लागतं. अर्थात बसनं येणार असाल तर 304 घ्या, 60 पैसे पडतील. रिक्षानं येणार असाल तर रिक्षावाल्याला 4 रुपयापेक्षा जास्त द्यायचे नाहीत. तो हट्ट धरून बसला तर रिक्षा सरळ पोलीस स्टेशनला न्यायची. टॅक्सीनं येणार असाल तर 10 रुपये पडतील. टॅक्सी दुसऱ्या कोणाबरोबर शेअर करणार असाल तर 8 रुपये द्यावे लागतील. आणि एवढं सगळं सांगून झाल्यावर शंकरलालनी आपल्या ऑफिसचा पत्ता दिला. बाबूरावांनी पत्ता टिपून घेतला. स्वतःशी पुटपुटले, मी टॅक्सीनंच जाईन. 10 रुपये गेले तर गेले, रुबाबात जायचं. एकदा का सिरियल घेतली की पर एपिसोड रेट मागायचा, त्यात टॅक्सीचं भाडं वसूल झालंच पाहिजे. ठरलेल्या दिवशी ठरल्या वेळी बाबूराव भस्मे टीव्ही सिरियल निर्माता शंकरलाल अगरवाल याच्या ऑफिसात दाखल झाले. दारावरच्या रिसेप्शनिस्टनं कपाळावर आठ्या चढवत विचारलं, काय काम आहे? काम म्हणजे काय? शंकरलालनी बोलवलंय मला. तुम्हाला बोलवलंय शंकरलालनी? कशासाठी? बाबूरावांना या आगाऊ प्रश्नांचा आला राग, पण मन शांत ठेवत ते म्हणाले, कशाला म्हणजे काय? टीव्ही सिरियल लिहायला. हो वैशी, तुमचं नाव काय? या देहाला बाबूराव भस्मे असं म्हणतात. बाबूरावांचं नाव कानावर पडल्यावर मात्र तिच्या कपाळावरच्या आठ्या अदृश्य झाल्या. चक्क ओठ रुंदावून हसत ती म्हणाली,
अहो तुम्ही, मला वाटलं होतं की तुम्ही खूप हँडसम असाल. असो, जस्ट अ मिनिट. आणि फोन नंबर फिरवून ती म्हणाली, शेठजी, स्टोरी रायटर बाबूराव भस्मे आलेत, आत पाठवू. पलीकडनं पाठवा असा संदेश आलेला असावा, कारण विनाकारण गोड हसत ती म्हणाली, आत जा, उजव्या बाजूला वळा, 10 पावलं चाला, मग डाव्या बाजूला वळा, समोर केबिन दिसेल. केबिनचं दार ढकला, आज शंकरलाल शेठजी बसले, त्यांना भेटा. बाबूराव निघाले. केबिनच्या दारापर्यंत ते पोचले. दारावर बोटाच्या नखाने टकटक करून त्याने दार ढकललं आणि दार एकदम कोसळायच्या मार्गाला लागलं. अपराधी चेहरा करत बाबूरावांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून दार पडू दिलं नाही. समोर शंकरलाल बसले होते. किडकिडीत बांधा, आत गेलेले गाल, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, 60च्या पलीकडचं वय, डोक्यावरच्या केसांना कलप लावून काळे केलेले केस उलटे फिरवलेले. आइये आइये आइये, मैं शंकरलाल अग्रवाल आपका स्वागत करता हूं. हां, आणि तो दारावरचा हात सोडायला हरकत नाही बरं का, दार पडणार नाही. पहिल्यांदा नवीन इथं येणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की दार कोसळणार, पण दार कोसळत नाही. बैठिये बैठिये. शंकरलाल भल्या मोठ्या टेबलामागच्या खुर्चीवर रेलून बसले होते. टेबलावर कागदपत्रांचा भला मोठा ढिगारा साठलेला होता. त्या कागदपत्रांना ना कित्येक वर्षात कोणी हात लावलेला नसावा, कारण धुळीची पुटं चढलेली स्पष्ट दिसत होती. बाबूरावांनी खिशातनं रुमाल काढला, ते मानेवरचा घाम पुसायला लागले. टेबलावरच्या छोट्या पंख्याकडे बघायला लागले. शंकरलालनी पंख्याचं बटन दाबलं, मात्र खाड खाड आवाज करत पंखा सुरू झाला आणि टेबलावरच्या कागदपत्रावरची धूळ चहूकडे उडायला लागली. बाबूराव फडाफडा शिंकायला लागले. क्या लेंगे आप? क्या 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 लेंगे? आजी, अरे भाई, चाय या कॉफी? नेस कॉफी. अहो जरा प्लीज पंखा बंद करा, धुरळा उडतोय त्याने. हा काय केला बंद? शंकरलालनी पंखा बंद केला. पुन्हा मनस्वी उकडायला लागला. तेवढ्यात एक पोऱ्या डोकावला. देखो साहब के लिए नेस कॉफी और मेरे लिए सादा चाय लाना. क्या हो गया? नेस कॉफी खत्म हो गया? ठीक है, उनको भी सादा चाय ला, लेकिन जल्दी ला. ठीक है, बोलो अभी. शंकरलाल बाबूरावकडे बघत म्हणाले, नाही तुम्हीच सांगा ना. आप तो कलाकार है. शंकरलालांच्या तोंडचे शब्द ऐकताच बाबूरावांना बरं वाटलं. क्षणभर. कारण पुढचे शब्द कानावर पडतात ते सावध हरणी सावधगतल्या हरणीसारखे सावध झाले. कारण शंकरलाल म्हणत होते, और कलाकार को पैसे से कुछ मतलब नहीं होता. पैसा दो या ना दो, उसे कुछ फर्क नहीं पड़ता. मैं भी कलाकार हूं. बाबूराव ऐकायला लागले. काय आहे, आजकाल महागाई भयंकर वाढली आहे. एक सिरियल काढायची म्हणजे गोणी गोणी भरून पैसा ओतायला लागतो. सेट उभा करायला पैसा, कामगारांना पैसा, लेखकाला पैसा, कलाकारांना पैसा, पैसाच पैसा. हो, पाण्यासारखा पैसा खर्च होतो. त्यामुळे मी एक आयडिया केली आहे. त्याआधी तुम्ही एक मला सांगा, तुम्ही मराठी कथा वाचता का नाही? म्हणजे तुमच्या कथा छापून आल्यावर तुम्ही वाचत असाल, पुन्हा पुन्हा वाचत असाल, पण इतरांच्या कथा वाचता का? हो, वाचतो की. छान. तेवढ्यात केबिनचं दार कोसळण्याच्या बेतात आलं, म्हणजे उघडलं गेलं. चहावाला पोरे आला, 2 कप ठेवून गेला. घ्या चहा घ्या. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण या व्यवसायात मी फार पूर्वीपासून आहे. माझं नाव अग्रवाल असलं तरी मी कित्येक वर्ष पुण्यात राहत होतो, त्यामुळे मला मराठी चांगलं येतं. मी फिल्ममध्ये होतो फार पूर्वी. तुमचे ते प्रसिद्ध दिग्दर्शक होते ना, ते बघा, ते कोणते, अनंत माने. तो कालचा बच्चा. हो, त्याच्या आधी राजा परांजपे. नाही, राजाच्याही आधी. मग दत्ता धर्माधिकारी. नाही, त्या दत्ताच्याही आधी. हो. मग मात्र बाबूराव किंचित कावले आणि म्हणाले, दादासाहेब फाळके. नाही, फाळके नाही. फतेलाल, दामले, शांताराम त्यांच्याबरोबर असायचो मी. अच्छा, आणि त्यांच्याबरोबर राहून तुम्ही काय करायचा? काय करायचं म्हणजे काय? स्टोरी डिस्कशन व्हायचं आमचं. त्यात माझ्याकडेच असायची स्टोरीची आयडिया. ती डेव्हलप करायचं काम दुसऱ्याचं. मी फक्त आयडिया देणारा माणूस. काय सांगताय? आश्चर्यानं बाबूरावांनी विचारलं. अहो, तुमचे सगळे टॉपचे मराठी रायटर दोस्त आहेत आपले. तुम्ही बसला ना, त्या खुर्चीत बसतात आणि माझ्याशी गप्पा मारतात ते. परवा ते हे आले होते आपले, ते दुपारी 3 वाजता आले. जायला निघाले तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. मी दिली त्यांना एक आयडिया दिली बरं का. मी दिली आयडिया म्हणजे काय, 2 लाईन स्टोरी दिली. त्यांनी ती डेव्हलप करून मला द्यायची.
तुम्हाला सांगतो ती स्टोरी वाटलं तर. काय होतं, एका गावात एक साधा माणूस आहे, गरीब आहे, बेकार आहे. एकदा तो आपल्या आजारी मुलीकरता ब्रेड चोरतो. शंकरलाल सुचलेली स्टोरी सांगत होते आणि ती कहाणी कुठेतरी वाचल्याचं बाबूरावांना सारखं जाणवत होतं. शंकरलालच्या कथाकथनाकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्या कथेच्या मूळ लेखकाचं नाव बाबूराव आठवायला लागले आणि थोड्याच वेळात ते नाव त्यांना आठवलं, कैलासवासी साने गुरुजी. एका प्रख्यात इंग्रजी कादंबरीकाराच्या ला मिझरेबलवर गुरुजींनी ही दुःखी कादंबरी लिहिलेली होती. मूळ इंग्रजी कादंबरी वाचून सोहराब मोदींनी त्याच्यावर हिंदी पिक्चर काढलं आणि शंकरलाल सांगत होते की ती मूळ 2 लाईन स्टोरी त्यांची. शंकरलालला मध्येच अडवत बाबूराव म्हणाले, पण मला वाटतं की ही आयडिया वापरून साने गुरुजींनी कादंबरी लिहिली आहे. दुःखी नाव ना ते कादंबरीचं. मला माहिती आहे, मला माहिती आहे. अहो, तुमचे ते गुरुजी या खुर्चीतच बसले होते त्यावेळी. त्यावेळी मी डिस्कस केली त्यांच्याबरोबर ही थीम. हो का? पण माझ्या माहितीप्रमाणे ती थीम परकीय आहे. माहिती आहे रे बाबा, माहिती आहे. तो लेखक एकदा इंडियात आला होता, त्यावेळी तो इथे आला होता. त्या लोकांनी लिहिली कादंबरी, पण 2 लाईन स्टोरी माझी आहे. शंकरलालचा अट्टहास कायम होता. बाबूरावांनी विचार केला, उगाच साहित्यिक वाद कशाला, आपण आपल्या सिरियलच्या कामाकरता आलोय. साने गुरुजी, सोहराब मोदी यांनी जर शंकरलालची आयडिया डेव्हलप केली असेल तर त्याला आपण काय करणार. बाबूराव पटकन म्हणाले, नाही पण मला सांगा ना की मला काय करायला लागेल. तुम्हाला ना, तुम्हाला सिरियल लिहायची आहे. तुमच्याजवळ आहे एखादी थीम? हो आहे ना. मग सांगा, जास्त डिटेलमध्ये नको, 2 लाईन स्टोरी सांगा. नाही पण काय आहे, माझी स्टोरी थोडी मोठी आहे, 2 लाईनमध्ये नाही बसणार ती. मग 4 लाईनमध्ये सांगा. मग झालं, तुम्ही सांगायला सुरुवात तर करा. बाबूराव सांगायला लागले. टीव्हीसाठी विनोदी विषय चांगला म्हणून त्यांनी एक विनोदी कथा निवडली. कथा थोडक्यात सांगून झाली, पण शंकरलालच्या चेहऱ्यावर एकदाही स्मितरेषा झळकली नाही. बाबूराव थोडे नर्वस झाले. तरी धीर करून बाबूरावांनी विचारलं, कशी वाटली? चालेल, ठीक आहे, पण ह्या तुमच्या स्टोरीत नॅशनल इंटिग्रेशन कुठं आहे? नॅशनल इंटिग्रेशन? त्याचा कुठे इथे संबंध आहे? आहे ना, संबंध आहे. टीव्ही सिरियल पास करून घेण्याच्या बाबतीत नॅशनल इंटिग्रेशनचा फार फायदा होतो. सिरियल पट्टदिशी पास होते. मग तसा बदल मी करून बघीन ना, हवं तर. नाही, बघीन नाही, करायला पाहिजे बदल. शिवाय यूथ प्रॉब्लेम कुठं आहे? यूथ प्रॉब्लेम सुद्धा हवा आहे. मग तो नसेल तर ती तुमची सिरियल फक्त बुड्ढे बघणार. यंग जनरेशनला इंटरेस्ट वासेल असं काहीतरी पाहिजे ना. बाबूरावांच्या अकलेची कीव करत शंकरलाल म्हणाले होते. शिवाय एक सांगायचं राहिलं बरं का, की या चाइल्ड सायकोलॉजी सुद्धा पाहिजे आणि हा वृद्धांचा रेफरन्स पण पाहिजे. आय मीन तो वृद्धाश्रम वगैरे. अरे बापरे, एवढं सगळं एका कथेत पाहिजे? बापरे, काय तुमची सिरियल 13 भागांपेक्षा कमी होतं कामा नये. आता सांगा, तुम्ही मला आता जी कथा सांगितली तिचे किती भाग होतील असं तुम्हाला वाटतं? 13 नाही होणार का? 13? अरे फार तो 4-5 भाग होतील. 5 म्हणजे डोक्यावरनं पाणी बरं का. 5 भागाची सिरियल कोण पास करणार आहे? म्हणून हे सगळं त्याच्यात कोंबायचं काय? बरं. तुम्हाला माहिती आहे टीव्ही मीडिया किती पॉवरफुल आहे. दर्शकांचं नुसतं मनोरंजन करून उपयोगाचं नाही. आवर थीम्स शुड बी थॉट प्रोव्होकिंग. सिरियलचा एपिसोड बघून झाल्यावर दर्शक विचारात पडले पाहिजेत. काय तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण नाही आता पण नका करू. तुम्ही विचार करा, सावकाश विचार करा. आपल्याकडे वेळ पुष्कळ आहे. घाई गडबड आपल्याला करायचीच नाही आहे. माझा अनुभव सांगतो. गडबड केली ना का सगळं उंफस होऊन जातं. तेव्हा तुमची सिरियल आपण करू, पण मला तुमच्याकडनं आणखीन एका गोष्टीची अपेक्षा आहे बरं का. बोला ना, बोला. तुम्ही माझ्यासाठी डॉक्युमेंटरी फिल्मचं स्क्रिप्ट लिहू शकाल का? डॉक्युमेंटरी फिल्म? मला अनुभव नाही आहे हो या क्षेत्रातला. नाही, अनुभव नसला म्हणून काय झालं, मी आहे ना, मी आहे. त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत? कसं करू? अहो, तुमच्या लक्षात नाही आलेलं दिसत. आपण स्त्री हा विषय घेऊन सिरियल करू. स्त्री या विषयाला टीव्हीमध्ये फार डिमांड. स्त्रीवर होणारा अत्याचार, तिच्या वेदना, फार फार गोड विषय हो. आणि मुख्य म्हणजे सिरियल ताबडतोब पास करून घेता येते. पण माझ्या सगळ्या कथा नायक प्रधान आहेत हो. मग त्या नायिका प्रदान करून घ्या ना. तोच्या जागी ती टाकायचं, झालं. नाही, असं कसं करता येईल? मग एक काम करा,
मराठीत पुष्कळ स्त्री लेखिका आहेत, त्यांची सगळी पुस्तकं जमवा, कथा वाचून काढा आणि 20 कथा मला निवडून द्या. एका गोष्टीची मात्र काळजी घ्या, 20 वेगवेगळे अत्याचार असले पाहिजेत. मी त्या 20 कथा वाचेन, मला आवडलेल्या अत्याचारांच्या 13 कथा बाजूला काढीन, त्यांच्या मूळ लेखिकांना बोलवून घेईन, त्यांच्याकडनं पटकथा संवाद लिहून घेईन. झाली की नाही 13 एपिसोडची सिरियल. आता दुसरी सिरियल आपल्याला करायची आहे, पुरुष लेखकांच्या कथा निवडा तुम्ही, त्या तुमची एखादी कथा असू द्या. असं करू म्हणताय का? हे बघा, मी तुम्हाला एवढ्या करता सांगतोय कारण या प्रांतातले तुम्ही जाणकार आहात. एक सांगायचं राहिलं बरं का, प्रत्येक कथेत 2 किंवा 3च पात्र असायला पाहिजेत आणि सगळी गोष्ट एका सेटवर व्हायला हवी. काय आहे, पात्रांची गर्दी वाढली, सेटची संख्या वाढली, खर्च वाढतो, आतोनातो फार फार खर्च वाढतो. आता तुम्ही कलाकार असल्यामुळे पैशासाठी तुम्ही अडून बसणार नाही, पण इतरांचं काय नाही का? तुम्हाला सांगतो, सगळे पैशासाठी हापापलेले असतात. तो हे कसले आले हो कलाकार? अरे हाय, बाबूराव विचारातच पडले. आपण सिरियल लिहायला आलोत का केवळ इतरांनी लिहिलेल्या कथा वाचून आपलं मत कळवायला आलोय? काय करावं काय? सरळ जमणार नाही म्हणून उठून चालायला लागायचं का कथा वाचनाच्या कामाला जुंपून घ्यायचं? बाबूरावांचा विचार ठरे ना. थोड्या वेळात बाबूराव उठले, म्हणाले, मी येतो, मी लवकरात लवकर तुमची परत भेट घेईन. गा अवश्य या. कलाकार कलाकार, अरे तुमच्यासारख्या कलाकारासाठी माझ्या या केबिनचा दरवाजा खुलाही रहेगा, खुलाही रहेगा, खुलाही रहेगा. बाबूराव बसमे निघाले. मुलुंड स्टेशनच्या दिशेनं चालत राहिले. येताना ते ज्या उत्साहानं वेगानं आले होते तेवढा उत्साह आता शिल्लक राहिलेला नव्हता. त्यामुळे टॅक्सी बिक्सी न करता ते आपले पाय ओढत निघाले. अचानक त्यांच्या पाठीवर कोणाची तरी थाप पडली. त्यांनी चमकून वळून बघितलं तर सदानंद साने, टीव्ही सिरियल लेखनात आघाडीवर असलेला लेखक सदानंद साने. काय रे, इकडे कुठे? सानेने विचारलं. नाही, मी जरा सिरियलच्या कामाकरता आलो होतो. सिरियलचं काम? दाव ब्रूटस यू टू. छान छान छान. कुणाकरता लिहितोयस? पर एपिसोड किती देणार आहेत ते? आहेत एक जण, अक्कल जाते मशनातवाले शंकरलाल अगरवाल. शंकरलाल? बापरे बापरे बापरे, म्हणजे त्याने तुला सुद्धा गाठलं काय? गाठलं काय म्हणजे? अरे यार, या शंकरलाला कथासागर, एक कहाणी किंवा आपल्या कथावस्तूप्रमाणे सिरियल करायची आहे. गोष्टीचं सिलेक्शन करून देणारा माणूस त्याला हवाय आणि तो सुद्धा अगदी फुकटात. त्यामुळे नाव असलेल्या लेखकांना तो गाठत असतो. आज त्यांनी तुला गाठलेलं दिसतंय, आता तो तुझ्या मागे लागणार. हा, बाबूरावांच्या तोंडून शब्द बाहेर पडेनात. अरे तूच सांग ना की स्वतःची कथा सोडून आपण लेखक मंडळी दुसऱ्या कोणाची कथा कशासाठी वाचू? तो मलाही विचारत होता शंकरलाल. मी सपशेल नकार देऊन टाकला. वेळ नाही आहे म्हणून सटकलो आणि वर हेही सांगितलं की मी कलाकार नाही आहे, मी फक्त कारागीर आहे. बाबूरावांच्या डोक्यात प्रकाश पडला. शंकरलाल अगरवालला कटवायची एकच युक्ती होती, ती त्यांनी ताबडतोब अंमलात आणली. बाबूराव प्रतिज्ञा करून मोकळे झाले. प्राण गेला तरी टीव्ही सिरियल लिहिणार नाही. सिंह उपाशी मरेल पण गवत काही खाणार नाही. श्रोते हो, ही होती कापडी सरांची कथा, बाबूरावांचं सिरियल प्रकरण. कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक मात्र नक्की 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 करा आणि ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला मात्र विसरू नका. आणि हो, त्यांनाही आणि तुम्हालाही एक विनंती करतो की दीपक रेगे कथाकथन चॅनल पटकन सबस्क्राईब करा. आत्ता जो माझा फोटो दिसतोय ह्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रो.